नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वसामान्य गृहिणी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, महिला समृद्धी योजना ही योजना महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाद्वारे प्रकाशित केली जाते आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ द्वारे निधी दिला जातो. महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांसाठी ही योजना तयार केलेली असून ज्या काही महिला समाजामध्ये त्यांना एक स्थान नाही किंवा समाजामध्ये एक सन्माननीय स्थान उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक आणि आर्थिक सामाजिक विकास प्रदान करण्यासाठी ही योजना लक्ष केंद्रित करते. प्रत्येक समाजातील महिला लाभार्थ्यांना वार्षिक 4% कमी दराने 25,000 रुपये ते 50,000 रुपयेपर्यंतचे कर्ज दिले जाते. आता नेमकं फायदा काय होणार? या योजनेचा अर्ज किंवा या योजनेसाठी ज्या काही महिला पात्र आहेत त्यांना 25,000 ते 50,000 रुपयापर्यंतचं 4% दरानं कर्ज वाटप केलं जाणार आहे. आता यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पात्रता कोणती असावी असा जर विचार केला तर अर्जदार महिला असली पाहिजे, बरोबर. कारण ही योजना जर महिलांसाठी आहे तर देणारा जे काय अर्जदार आहे तो महिलाच असला पाहिजे. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असलेली महिला असली पाहिजे. अर्जदाराचं वय 18 ते 50 वर्षाच्या दरम्यान असलं पाहिजे. ज्या व्यवसायासाठी कर्ज घ्यायचं आहे त्या व्यवसायाचे ज्ञान अर्जदाराला असणं अत्यंत आवश्यक आहे. 50% अनुदान योजना आणि मार्जिन मनीसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दारिद्र्यरेषेखालील असणं अत्यंत आवश्यक आहे. आता या योजनेसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98,000 पेक्षा कमी आणि शहरी भागासाठी 1,20,000 पेक्षा कमी असलं पाहिजे. अशा महिलांनाच या योजनेचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर ज्या काही महिला विधवा आणि घटस्फोटित असतील या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता नेमकं या योजनेचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे, परंतु अर्ज कोणाकडे करायचा हा एक प्रश्न फार महत्त्वाचा असतो. इच्छुक अर्जदाराने कार्यालयीन वेळेत या ठिकाणी जिल्हा कार्यालय LIDO.com म्हणजेच जिल्हा प्राधिकरण विभाग यांच्याकडे हार्ड कॉपी मागवायची आहे. अर्ज फॉर्ममध्ये सर्व अनिवार्य गोष्टी ज्या आहेत त्या सर्व भरून घ्यायच्या आहेत. पासपोर्ट आकाराचा फोटो, आवश्यक असल्यास स्वाक्षरी आणि सर्व कागदपत्र त्याला जोडलेले आपल्याला पाहिजे. योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला अर्ज कागदपत्रासह विहित कालावधीमध्ये या ठिकाणी जिल्हा कार्यालय प्राधिकरण यांच्याकडे सादर करायचा आहे. अर्जदार सादर केलेला अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडून जो काही सबमिट करतो त्यावेळेस त्याची पावती घेतली पाहिजे. पावतीमध्ये अर्ज सादर करण्याची तारीख आणि वेळ या 2 गोष्टींचा उल्लेख नक्कीच करून घेतला पाहिजे. त्याच्यामुळे जिल्हा गृहउद्योग किंवा प्राधिकरण यांच्याकडे जर तुम्ही गेलात तर जिल्हा वित्त विभाग किंवा जिल्हा गृहउद्योग विभाग अशा प्रकारचे जे काही विभाग आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर अर्जदाराने अधिकृत सरकारी अधिकाऱ्याकडे दिलेले उत्पन्न आणि जातीचे प्रमाणपत्र या ठिकाणी अर्जासोबत सादर करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण या 2 गोष्टीशिवाय तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडता त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी त्या योजना मिळणार आहेत. त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला जे काही अशा महिला आहेत ज्यांना काहीतरी वाटतं की आपण काहीतरी करावं, कोणता तरी व्यवसाय सुरू करावं, परंतु भांडवलाच्या अभावी आपण जर कोणता व्यवसाय सुरू करत नसाल तर जिल्हा उद्योग केंद्र किंवा जिल्हा प्राधिकरण या ठिकाणी कोणत्याही जिल्ह्याचं महाराष्ट्रामध्ये जाऊन तुम्ही महिला अर्ज करू शकता. हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा जेणेकरून आपल्या आजूबाजूला ज्या काही महिला आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवला आहे. आणि या व्हिडिओबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला असेल तर नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा. काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.